10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला आणि पुढच्या 20 दिवसात छत्रपतींनी 18 किल्ले जिंकले. 1 डिसेंबर 1659 रोजी छत्रपतींनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला आणि पन्हाळ्याच्या आसपासच्या एरियातल्या लोकांनी एकच आनंद सुरू केला. ती प्रत्येक जण महाराजांना भेटायला येत होती, महाराजांच्या सैन्यात सामील होत होती. महाराज पन्हाळ्यावर असताना सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. 35,000चं पायदळ, 20,000चं घोडदळ, एवढ्या मोठ्या फौजेनिसी त्यांनी वेढा दिला होता. या वेड्यातनं महाराजांना निसटणं जरासं अवघड जात होतं. तेव्हा त्यांनी ठरवलं आता युक्तीने काम करायचं. तेव्हा बहिर्जींनी महाराजांसारखाच दिसणाऱ्या शिवा काशीदला महाराजांचे कपडे घालायला लावले. शिवानी ते कपडे घातले आणि तो आणि महाराज हे हुबेहूब दिसू लागले. तेव्हा शिवाला कळालं की आता आपल्याला सिद्धीकडे महाराज बनून जायचंय आणि त्यांनी महाराजांना म्हटला की महाराज मला विडा द्या, मी जातो सिद्धीला भेटायला. तेव्हा त्याला माहित नसेल का, या सिद्धीला भेटायला गेलं म्हणजे मरणाला भेटायला जाणं. या शिवाला मरणाला आलिंगन द्यायचं होतं, फक्त आपल्या महाराजांसाठी, आपल्या स्वराज्यासाठी. त्याची एकच भावना होती की मी गेलो तर काय होईल, पण लाखांचा पोशिंदा हा जगला पाहिजे. एक शिवा गेला तर हजारो शिवा तयार होतील, ही त्याची भावना पाहून छत्रपतींनी शिवाला मिठीत घेतलं. छत्रपतींचे अश्रू शिवाच्या पाठीवर पडले आणि शिवा म्हणाला की अहो महाराज, माझं केवढं मोठं नशीब. मी जन्माला आलो तो शिवा काशीद म्हणून, पण मरेन ते शिवाजी महाराज म्हणून. हा शिवा आणि महाराज यांची भेट ही फक्त 4 महिन्यापूर्वी झाली होती, तरी देखील हा शिवा छत्रपतींसाठी मरायला तयार होता. म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये काय पाहिलं असेल. आणि शेवटी तो दिवस उजाडला. 12 जुलै 1660 शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून निघाले 600 मावळे आणि बाजीप्रभूंसोबत. आणि इकडे आपला शिवा निघाला आपल्या शिवाजी महाराजांसाठी, आपल्या स्वराज्यासाठी, सिद्धी जोहरला नाही तर मरणाला भेटायला. आपल्या स्वराज्यासाठी सर्वात मोठं बलिदान दिलं ते वीर शिवा काशीद यांनी. आपण लढाईला गेलो तरी तिकडे संधी तरी असते की आपण जिंकू म्हणून, पण इकडे गेलं तर मरण हे निश्चित. शिवा थेट गेले शामियान्यात, सिद्धीला भेटले, पण तिथे आला फाजल खान. हा फाजल खान म्हणजे अफजल खानाचा मुलगा, ज्याने अफजलच्या वधाच्या वेळी कृष्णाजी भास्कर यांची तलवार शिवाजी महाराजांच्या कपाळावर लागताना पाहिली होती. पण इथे शिवा काशीदांच्या कपाळावरती खूण नव्हती. त्यांनी ओळखलं हे शिवाजी महाराज नाही. या फाजल खानाने सिद्धी जोहरला सांगितलं आणि सिद्धी जोहरने थेट वार केला शिवा काशीदांवर. शिवा काशीद मातीसाठी पडले, आपल्या राजांसाठी पडले, तुमच्या आणि माझ्या भविष्यासाठी पडले. या संपूर्ण जगात बऱ्याच राजांनी बरेच किल्ले बांधले असतील, पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक एक मावळा हा एकेका किल्ल्याच्या ताकदीचा होता.